महाराष्ट्र केसरी निमसोड शितोळे नगर मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये सर्वांच्या लाडक्या रॉकेट म्हणजे गोटच्या सर्जना आज प्रथम क्रमांक पटकवला आणि सोबत पळाला मल्हार 11-11. नाना नमस्ते. नमस्ते. काय आनंद आहे आज, पूर्ण चेहरा आज आनंदाने खुलून आज आनंद म्हणजे हा जो आजचा गुलाल आहे माझा, हा माझ्या आयुष्यातून न विसरण्यासारखा. कारण मी हिंद केसरी झालो, महाराष्ट्र केसरी झालो, सगळं काय झालो, पण आज जी माझ्या सर्जाच्या मागे जे काय संघर्ष लागला होता, तो संघर्ष मिटल्यानंतरचा मी आज पहिला 1 नंबरचा महाराष्ट्र केसरीचा गुलाल घेतलाय. आणि माझ्या सर्जाने मला दाखवून दिलं की मी मालकासाठी पळतोय. अरुण आणि नाना प्रधान यांच्यासाठी जो सर्जा पळाला आज, तुम्ही बघितलं असेल की त्याच्या पायाला थोडीशी जखम होते, पण त्याच्या ते पर्वा न करता पण तो पळाला आणि त्याने आमच्या दोन्ही मालकांच्या कपाळाला गुलाल लावला. बरोबर. आज गाडी जी आहे ते तुमच्या दोघांच्या नावानं पळाली, तो एक आनंद काय वेगळा होता. स्वतःच्या नावानं पळण्याचा आनंद असतो तो वेगळाच असतो ना. तुमचा त्या दिवशी जो व्यवहार झाला तो संपूर्णरित्या सोशल मीडियावरती झाला आणि क्लिअर झाला संपूर्ण विषय, त्याविषयी काय सांगा. नाही, व्यवहार हा माझा पहिले पण क्लिअर होता. मी आज पण सांगतोय की बाबा ते झालंय ते मागचं उकळाचं नाही म्हणून नाही, त्याचे पण माझ्याकडे फोटो आहेत, माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, माझ्याकडे सगळं काय होतं. पण कुठेतरी हाही गोष्ट थांबायला पाहिजे होती, त्याच्यामुळे त्याच्यावर अन्याय होत होता प्रत्येक मैदानामध्ये. आता त्या दिवशी मला हिंद केसरी मैदानात पळता नाही आलं, बरोबर आहे. भले 1 नंबर केला असता, 10 नंबर केला असता, पण मला पळता नाही आलं ना. त्याच्यामुळे तो संघर्ष आम्ही मिटून टाकला. माझे भाऊ बोलले, अरुण बोलला, तर त्यामुळे माझ्या भावानी, माझा भाई शेठ प्रधान, आमचे सरपंच असतील, अरुणचे वडील असतील, अरुण असेल, आम्ही एकत्र बसून हा निर्णय घेतला काय करायचं. तर त्या दिवशीच आम्ही ठरवलं की आम्ही विषय क्लोज करायचं. बरोबर. एक मल्हारचं नियोजन कसं झालेलं आणि मल्हार विषयी काय सांगायला. मल्हार हा तोप आहे, जसा माझा रॉकेट आहे तसं ती तोप आहे आणि गाडी ती सुंदरच पळते प्रत्येक टायमाला. तुम्हाला माहिती आहे आम्ही गुलालाच राहतो. बरं. एक नाना आज एक म्हणावं लागेल की तुमच्या करिअर मधला या बैलगाडी क्षेत्रातला सर्वात मोठा विजय काय. तो आजचा माझा सर्वात मोठा विजय आहे. कारण 30 तारखेपासून सर्जा घरी बसून आहे, काय नाही त्याला रेसायला नाही दिली, का त्याला कुठला एक्सरसाइज नाही दिली. त्यानंतर लगातार तो आज 3 फेरे अंतरात पळालेला आहे ना. बरोबर. नाना त्या दिवशीचा व्यवहार जो झाला त्यावेळेस संपूर्ण संघटना झाली, म्हणजे ठाणे, रायगड, पालघर या सर्वांची एक मदत तुम्हाला लागली त्याविषयी. नाही, मला मदत भरपूर लागली. मला ठाणा, रायगड, पालघर संघटनेची लागली. सर्वात प्रथम म्हणजे मी राहुल भाई, सिद्धू अभंगे, संतोष शेठ तोडकर या गोष्टीमध्ये जास्ती लक्ष घातलं. त्यानंतर संदीप भाई असतील, आमचे नगरसेवक विजय खनावकर असतील, विकास खनावकर, DSP वाले अविनाश दादा, आम्ही सारखे फोनवरती बोलत होतो. जेव्हा हे सगळा विषय झाल्यानंतरही आमची चर्चा झाली आणि कुठेतरी या गोष्टीला आम्ही पूर्णविराम दिला. नाना, सर्जा काय स्थान आहे आयुष्यामध्ये, म्हणजे तो तुमच्यासाठी तुम्ही जसं म्हटलं तसं मालकासाठी पळतो, हे त्याने आज सिद्ध करून दाखवलं. आपण सर्जा हे माझ्या आयुष्यातलं न सांगण्यासारखं स्थान आहे. जसा राहुल भाईंचा मथुर आहे, संतोष शेठ तोडकरांचा मल्हार आहे, आणखीन सगळे हिंद केसरी लक्षासारखे बैल होऊन गेले. त्यानंतर जो सर्जाचं स्थान जे आहे माझ्याजवळ, ते माझ्या हृदयात आहे. बरेच प्रेक्षकांचे कमेंट तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये वाचत असाल की ही जोडी आम्हाला पळताना दिसावी, पण केव्हा दिसेल आम्हाला. सगळ्या जोड्या तुम्हाला प्रेक्षकांच्या मनातल्या आम्ही लवकरच पळवणार आहोत. आणि कोणत्या कोणत्या जोड्या पळतील ते सुद्धा सांगा. बकासूर पळेल, मथुर पळेल. मथुर तो गुरु शिष्य आहे, बकासूर गुरु शिष्य. बघा, मुंबईचा गुरु हा मथुर आहे. घाटावर पहिलेच गुजीबावलीचा अजितदादा केसरीना बकासूर त्याच्याबरोबर घेऊन पळालेला आहे. आम्ही कुठलीच गोष्ट विसरत नाही की आम्हाला कोणी उजेडात आणलं हे आम्ही नाही विसरणार. तुम्ही जसं म्हटलं तसं एखादं मोठं मैदान असेल तेव्हा आम्हाला ही जोडी मथुर आणि गोटचा सर्जा किंवा बकासूर आणि गोटचा सर्जा, मथुर आणि गोटचा सर्जा ही तुम्हाला मोठ्या मैदानात 100% जोडी बघायला भेटणार. नाना, ह्या जोडीचं एक वैशिष्ट्य आज जाणवलं की एकटक पळते, म्हणजे गटाला पण ते स्पीड लागले, सेमीला स्पीड अजून वाढत गेले आणि फायनलला पण स्पीड वाढत. ते कसं आहे, ते इंजिन गरम होत जातात, हार फेऱ्याला ती गरम होत जातात. बरोबर. खरं आज रॉकेट जे नाव दादा राहुल दादांनी संबोधलं आहे त्याला, ते आज म्हणजे दिसून आलं रॉकेट काय. राहुल दादांचं त्याच्यावर प्रेम होतं म्हणून राहुल दादांनी त्यांचं नाव रॉकेट ठेवलं. बरोबर. आणि आज त्याला रॉकेट म्हणून आता महाराष्ट्र ओळखतोय. हे राहुल दादांचं त्याच्यावर असणारं प्रेम आहे. बरोबर. नाना, शुभेच्छा राहतील तुम्हाला. आणि पुन्हा एकदा मल्हार आणि गोटचा सर्जा ही जोडी आम्हाला केव्हा पाहायला मिळेल. कधी तुम्हाला सांगितलं की आता सगळे तुम्हाला जोड्या पाहायला भेटणार.
असं नाही की एकाच जोडीवर आम्ही पाहिजे, पण सगळ्या जोड्या तुम्हाला पाहायला भेटतील. नाना आज गाडीवरती ड्रायव्हर कोण होते? भैया ड्रायव्हर होते. ड्रायव्हर आज चाचा नव्हती. नाही, चाच्याची आमची रात्रीपूर्वी झाली होती. पहिलंच मैदान होतं आणि कसं झालंय की आज कितीतरी दिवस मल्हार हा भैयाकडनं गुलालात होता, बरोबर. म्हणून माझ भैयाला बसवलं. भैयाचं ड्रायव्हिंग कसं वाटलं? भैयाची पण सुंदर ड्रायव्हिंग आहे, विषयच नाही ना त्याचा. आणि एक चाचा म्हणजे तुमचा एक घरातला माणूस आहे, त्यामुळे चाच्याला कशा पद्धती म्हणजे एक असं होतं ना की बाबा जास्त आपल्या घरातला माणूस असलं की जास्त म्हणजे अंडरस्टँडिंग असतं, समजूतदार पण असतं. आता तो समजूतदारपणाच केला ना त्यांनी. हा. आता तुम्ही बघितलं सकाळपासून चाचा इथंच आहे. बरोबर. मैदान कसं संपन्न झालं आज? मैदान अति सुंदर झालं. हा. मी प्रत्येक टायमाला आलो, एकदा तर आलो त्या टायमाला पण 1 नंबर केला, तर 28 गट पडले होते. बरं. पण तरी पण या कमिटीने कुठलंही बक्षीस कमी न करता तेवढंच बक्षीस आम्हाला 1 नंबरचं दिलं होतं. तसं बघितलं तर भैया ड्रायव्हर हा सेमी मध्ये पडलेला हॉस्पिटलमध्ये जाऊन ह्या गाडीसाठी डबल माघारी आला. ह्याबद्दल भैया जायचं काय सांगतो भैया ड्रायव्हर? मी काय सांगितलं, पहिले सर्वात प्रथम मी गाडी चुकतात ते नाही बघितलं, मी भैया कुठे आहे ते बघितलं. भैयाला विचारलं तुला काय लागलंय का, तू बसू शकतो का, काय प्रॉब्लेम आहे मला ते सांग. नाही बोलतो मी शेड बसणार, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. त्यांनी एवढं दुखापत लागून डोक्याला त्याचा या जोडीवर जीव आहे, त्याच्यासाठी तो बसला. कारण डोक्याला दुखापत झाली, त्याच्या पायाला झाली. चालेल, धन्यवाद. आणि भैया लवकरच बरा होईल ही ईश्वर. ना भैया लवकर होईल, नेक्स्ट मैदानाला भैया टणटणीत होईल. नंदीचा आशीर्वाद कायम भैया. 100% धन्यवाद. आणि असंच तुम्हाला गुलालात पाहायला आम्हाला दर मैदानात आवडेल. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.